उद्या 18 जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच अमावस्या। या अमावस्येला मौनी अमावस्या, पौष अमावस्या या नावाने ओळखली जाते। आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिले गेले आहे। विशेष करून पितरांना प्रार्थना करण्यासाठी अमावस्या ही सर्वात महत्त्वाची आणि फलदायी मानली जाते। प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं। आपल्या शास्त्रात मौनी अमावस्येला मौन पाळण्याचा नियम सांगितला आहे। मौन हे केवळ शब्दांचे नसून ते मनाचेही असावे। ज्याप्रमाणे आकाशात चंद्राच्या अनुपस्थितीमुळे काळोख असतो, तसाच आपल्या मनातील विचारांचा अंधार दूर करण्यासाठी शांत राहणे हे एक शाश्वत साधन आहे। ज्या दिवशी ऋषी मुनी मौन पाळत असतात, आपल्या सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणे शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी तुम्ही मौन नाही पाळले तरीही चालेल, परंतु आपल्याला जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे। या मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करण्यापूर्वी किमान 1.5 तास शांत राहावे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे। यामुळे आपल्याला या मौनी अमावस्येचे जे काही महत्त्व आहे किंवा जे काही पुण्य आहे ते प्राप्त होते। जर पूर्ण शांत राहता येत नसेल तर आपल्याला या दिवशी किमान कडू किंवा वाईट बोलणं आवर्जून टाळायचं आहे। आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा वाईट विचार येऊ देऊ नका। असे मानले जाते की मौनी अवस्थेला गंगा स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि अश्वमेध यज्ञासारखे पुण्य फळ मिळते। आणि म्हणून तुमच्या घराजवळ एखादी पवित्र गंगा असेल, तीर्थक्षेत्र असेल, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की स्नान करू शकता। धार्मिक दृष्टिकोनातून मौनी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी खास काही उपाय केल्याने कुंडलीतील पितृदोषासह अनेक दोषांपासून मुक्ती मिळते, घरात सुख समृद्धी येत असते। आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या रविवार मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण या ठिकाणी फोडा फक्त एक नारळ। हा नारळ फोडल्याने घरातील इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा निघून जाईल। कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल। कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही। तर हा नारळ कुठे फोडायचा आहे, कोणत्या वेळेत फोडायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तसेच हा बटनलाही क्लिक करा। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहे। हे उपाय जर तुम्ही उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी केले तर 100% तुमच्या जीवनातील सर्व संकट, अडचणी, अडथळे दूर होतील। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे, तर हे उपाय आपल्याला उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहेत। सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्र 12 वाजेपर्यंत हे उपाय कधीही करू शकता। आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ काम करताना आपण पहिल्यांदा देवाचं नाव घेतो आणि त्यानंतर नारळ फोडत असतो। सर्व धार्मिक कार्याची सुरुवात ही नारळ फोडूनच होते, कारण नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं। नारळ अत्यंत शुभ मानलं जातं। नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असतो। नारळ भगवान शंकरांना सुद्धा अत्यंत प्रिय आहे। नारळावर असलेल्या 3 डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली गेली आहे आणि म्हणून नारळ हे अतिशय शुभ आणि पवित्र मानलं जातं। त्याचा वापर पूजेमध्ये केला जातो आणि अमावस्येच्या दिवशी घरामध्ये नारळ फोडणे किंवा नारळ वाढवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते।
नारळ फोडणे म्हणजे हृदय उघडणे, नम्रता आणि करुणा वाढवणे. नारळातील पाणी हे शुद्धतेचे प्रतीक असते. नारळ फोडणे आणि त्याचे पाणी अर्पण करणे म्हणजेच स्वतःचे शुद्धीकरण, हृदय आणि आत्मा शुद्ध करणे असा होतो. जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, किंवा तुमच्या घरात सतत एकामागून एक संकट, अडचणी, अडथळे येत असतील, घरातील मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला संपूर्ण पैसा हा आजारपणामध्ये किंवा वायफळ खर्च होत असेल, आपल्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल किंवा कोणी आपल्याला नजरदोष लावलेला असेल, आपल्या घराला कोणी नजरदोष लावलेला असेल, किंवा काही आपल्या घरामध्ये इडापिडा आहे, नकारात्मकता किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असेल, तर घरामध्ये अनेक अडचणी येत असतात. तसेच घरामध्ये जर वास्तुदोष असेल तरी सुद्धा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. आणि याच सारख्या अडचणी जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही उद्या मौनी अमावस्येला हा उपाय नक्की करा. आता घरातील जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ, गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे. खरं तर घरातील प्रत्येक व्यक्तीने या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकाव्यात, परंतु जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने आवर्जून टाकायच्याच आहेत. कारण या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपलं शरीर, मन, आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो. आणि जेव्हा आपलं मन पवित्र असेल तेव्हा आपण उपाय करतो तेव्हा त्या उपायांचा शीघ्र फळ प्राप्त होत असतं. म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. आणि यानंतर हा जो उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार उघडं करून ठेवायचं आहे आणि यानंतर त्या उपायाला सुरुवात करायची आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल. असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर नारळ घेऊन तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा नारळ घेऊन उभं राहायचं आहे. यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करत बाहेर आणायचा आहे. बाहेर आणल्यानंतर तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 7 वेळा वळून घ्यायचा आहे. आणि यानंतर हा जो नारळ आहे तो तुम्हाला फोडायचा आहे. एखादा दगड घ्या आणि त्या दगडाच्या साहाय्याने हा नारळ तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती फोडायचा आहे. फोडल्यानंतर त्याचा प्रसाद तुम्हाला खायचा नाही. नारळाचे 2 भाग करायचे आहेत. डाव्या आणि उजव्या साईडला हा नारळ तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. जे काही पाणी असणार आहे ते उंबरठ्यावरती तुम्हाला नारळाचं टाकून द्यायचं आहे. यानंतर संपूर्ण रात्रभर हा नारळ तिथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तो नारळ तिथून उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे. टाकताना अशा ठिकाणी टाका की कोणताही व्यक्ती तो उचलून खाणार नाही. जिथे काटे वगैरे आहेत तिथे तुम्ही टाकू शकता, किंवा एखादं मोठं झाड असेल त्या झाडाखाली पक्षी येत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही खायला ठेवला तरी सुद्धा चालेल. तर असा हा नारळाचा उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये अमावस्येला हा जो उपाय आहे तो केला जातो. जर तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हा उपाय करणं शक्य झालं तर प्रत्येक अमावस्येला करा. आणि प्रत्येक महिन्यात अमावस्येला ते शक्य नसेल तर किमान उद्या मौनी अमावस्या आहे, वर्षातील पहिलीच अमावस्या आहे, या अमावस्येला तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहे, नेहमी घरामध्ये अशांतता वाटत असेल, घरामध्ये तुमचं मन लागत नसेल,
घरामध्ये सतत वाईट साईड गोष्टी घडत असतील, किंवा तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील, किंवा घरामध्ये सतत डोकेदुखी होत असेल, तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे? या अमावस्येच्या दिवशी एक नारळ आणायचा आहे. ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला आणायचा आहे. यानंतर देवघरासमोर छान एक दिवा लावून घ्यायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. यानंतर एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला देवघरासमोर अंथरायचा आहे. यानंतर त्या कपड्यावरती हा जो नारळ तुम्ही घेतला आहे तो ठेवायचा आहे. आणि तिथेच बसून तुम्हाला 3 वेळा कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे. आणि हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला बांधायचं आहे. आतल्या साईडने बांधायला जागा असेल तर तिथे बांधा. आतल्या साईडने जागा नसेल तर बाहेरच्या साईडने बांधला तरीही चालेल. जोपर्यंत हा नारळ आहे तोपर्यंत तसाच राहू द्यायचा आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की सोडून घ्यायचा आहे तेव्हा तो तुम्ही सोडून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय अमावस्येला करता तेव्हा तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता प्रवेश करत नाही. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, एखाद्या व्यक्तीला सतत बाहेरची नजरबाधा होत असेल, किंवा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात त्यांना सुद्धा नजरदोष लागत असतो, किंवा आपला एखादा उद्योग व्यवसाय आहे तर त्याला सुद्धा नजरबाधा होत असते. आणि अमावस्येचा हा जो दिवस असतो हा नजरदोष किंवा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. इतर दिवसांपेक्षा या दिवशी आपण नजरबाधा किंवा नजरदोष दूर करण्यासाठी उपाय केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आता तुमच्या घरामध्ये जर एखादी लहान मुलं असतील, त्याला जर नजरदोष लागलेला असेल, त्यामुळे जर मुलगा किंवा मुलगी सतत आजारी पडत असेल, चिडचिड करत असेल, किंवा मोठी मुलं असतील त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल, किंवा घरातील एखादी मोठी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल, किंवा सतत डोकं दुखत असेल, चिडचिड होत असेल, किंवा त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? एक नारळ घ्यायचा आहे. नारळावरती तुम्हाला शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. नारळाची शेंडी पुढच्या साईडला असेल अशा पद्धतीने नारळ पकडायचा आहे आणि त्या व्यक्तीवरून तुम्हाला उतारा करायचा आहे. उतारा करताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा हा नारळ उतरवायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे. तो फोडायचा नाही किंवा त्याचा प्रसाद सुद्धा तुम्हाला खायचा नाही. आता एका व्यक्तीवरून जर तुम्ही नारळ उतरवला तर पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी तो वापरू नका. दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्हाला दुसरा नारळ घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय उद्या मौनी अमावस्येला तुम्हाला करायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मिणी कृष्ण.